आम्हाला स्वर्ग नकोय, आम्हाला स्वर्ग नकोय. हे बीजेपी वाले आपल्या राष्ट्रीय आराध्य दैवताचे नाव फक्त फॅशन म्हणून घेत असतात, पण आम्ही त्यांना पूजतो. ज्या बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराने आणि परिश्रमाने या देशातील तमाम दलित बांधवांना हजारो वर्षाच्या खच्चीकरणातून बाहेर काढून त्यांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून दिला, त्या सर्व भीम सैनिकांना तुमचा स्वर्ग नकोय. आमच्या मनगटात जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही या देशालाच स्वर्ग बनवू, हा निरोप आम्हाला बीजेपीला द्यायचा आहे. आज मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून ह्या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करते. सगळ्यांना मनापासून जय भीम करते. आणि अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, जे पार्लमेंटमध्ये बोलले, त्याचा मी या ठिकाणी ठामपणे निषेध करते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंट चालू असताना इंडिया अलायन्स आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे खूप मोठ्या पद्धतीत निषेध त्या ठिकाणी पार्लमेंट हाऊस मध्ये झाले आणि हा निषेध किंवा हे आता फक्त काँग्रेस वर्सेस बीजेपी किंवा इंडिया अलायन्स वर्सेस बीजेपी राहिलं नाहीये. हे बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनेक आपल्या देशातील आणि देशाच्या बाहेर असणारी सगळी लोक, संविधानला मारणारी अनेक लोक जी आहेत, त्यांचा अपमान आहे. आणि ही जी लढाई आहे ती त्या सगळ्यांची बीजेपीच्या विरोधातली ही लढाई आहे, ही वैचारिक लढाई आहे. आता आम्ही ती लढाई ही रस्त्यावर आणत आहोत, गल्ली बोळांमधून घरोघरी ही लढाई आता सुरू झाली आहे. प्रत्येक माणसाच्या मनाचं मन जे दुखावलं आहे आणि तिथून ही लढाई सुरू झाली आहे. हे आम्ही सहजासहजी संपू देणार नाही. जोपर्यंत गृहमंत्री माफी मागत नाहीत, जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहोत. आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, आदरणीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी आणि तमाम सर्वच काँग्रेसचे नेतेगण या गोष्टीचा निषेध करत आहेत, या गोष्टीची मागणी करत आहेत. आम्ही सुरुवातीला खूप आग्रहाने संविधानवर चर्चा मागितली पार्लमेंटमध्ये आणि खरं तर बीजेपी आम्हाला ती चर्चा देत नव्हती. आज 75 वर्ष होत आहेत त्या संविधानाला आणि 2 दिवसीय आम्हाला ती चर्चा पाहिजे होती, पण बीजेपी काय ना काही कारण काढून ती संविधानाची चर्चा होऊ देत नव्हती. पण त्यांनी मान्य केलं आणि अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या 2 दिवसीय अधिवेशनाला, 2 दिवसीय चर्चेला झाली. पण बीजेपीने त्या चर्चेची दर्जा जो आहे तो खूप खालच्या पातळीला आणला आणि वैयक्तिक टीका, मग कुठे इमर्जन्सीचं नाव, कुठे काही, त्यांना एकच कारण मिळतं, त्यांना एकच ते एक्सक्यूज मिळतं इमर्जन्सीचं. बाकी त्यांनी काही मुद्देसूर या ठिकाणी त्या ठिकाणी भाषणं केली नाही. फक्त तू मे हमरी तुमरीवरच एवढ्या खालच्या पातळीला आपलं संविधान, त्याच्यावर जी चर्चा होती ती एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवली. भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, ह्यांनी कधी संविधानला मानलं नाही. ह्यांनी नेहमीच मनुस्मृती जी लोकांमध्ये द्वेष निर्माण करते, जात पात मानणारी जी आहे त्यालावर विश्वास ठेवलाय. संविधानाला RSS चे काही दिग्गज नेते संविधानाचा एवढा अपमान केला की ते म्हणाले की कचऱ्याच्या पेटीमध्ये जाण्यासारखा हा ग्रंथ आहे, असं रेकॉर्डवर RSS आणि भाजपची काही लोक म्हणले. एवढंच नाही, तिरंगाचा पण कधीच त्या ठिकाणी भाजपने आदर केला नव्हता, उलट अपमान केला. ते म्हणाले ज्या गोष्टी 3 आहे, हा 3 आकडा हा अशुभ आहे आणि म्हणून आम्ही त्या तिरंग्याचा धिक्कार करतो. आणि अलीकडे त्यांनी तिरंगा होइस्ट केला RSSनी, नाहीतर त्यांनी तिरंगेमध्ये पण कधीही विश्वास ठेवला नव्हता, उलट त्याचा अपमान केलेला. तिरंगेवर संविधानाचा अपमान करणारे, संविधानाला न मानणारी लोक आज अचानक त्यांच्या मनामध्ये संविधानाप्रती प्रेम आलं. आणि खरंच त्यांच्यासाठी कदाचित हे फॅशन आहे, कारण का 400 पारचा नारा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. 400 पारचा नारा त्यांनी दिला त्यावेळेस बीजेपीचे MP रेकॉर्डवर गेले की आम्हाला संविधान बदलायचं आहे, म्हणून आम्ही 400 पार, आम्हाला 400 पेक्षा जास्त MPs पाहिजे. पण आपला देश, देशाचा प्रत्येक व्यक्ती
हा संविधानात आणि बाबासाहेबांवर विश्वास ठेवणारा आहे आणि म्हणून त्यांनी तो 405चा नारा किंवा 400 पार होऊ दिलं नाही आणि त्याच्या आतमध्येच बीजेपीला ठेवलं. कारण का ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधान जसं आहे तसं पाहिजे आणि तिरंगा पाहिजे. बीजेपीची ही चाल होती 400 पार आणून संविधान बदलण्याची, ती या देशाच्या लोकांनी त्यांना चपराक मारली आणि ते होऊ दिलं नाही. आता जेव्हा त्यांना कळलंय की संविधान बदलण्याचा नारा आपल्या देशात चालणार नाही, म्हणून अचानक आता त्यांच्यामध्ये प्रेम आलंय संविधानाच्या प्रती. हे फेक आहे, हा त्यांचा खरा चेहरा नाहीये. जे मनात असतं त्या दिवशी तेच आदरणीय गृहमंत्री पार्लमेंटमध्ये बोलले. खरा चेहरा त्यांचा त्या दिवशी पार्लमेंटमध्ये आला कि बार बार संविधान कहते हैं और काश इतने बार भगवान का नाम लेते तो शायद स्वर्ग. जसं मी म्हणाली, आम्हाला तुमचा स्वर्ग नकोय. बाबासाहेबांनी दिलेलं जी ताकद आहे त्या ताकदीवर आम्ही आमच्या हिमतीवर या देशाला स्वर्ग बनवू, असं मला त्यांना क्लिअर निरोप त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे. आणि म्हणून आज मी त्या गोष्टीचा पुन्हा एकदा निषेध करते. त्याच्यानंतर देखील तुम्ही बघता की अनेक वेळेस संविधान बदलण्याचं त्यांचं कट कारस्थान सुरू आहे. एक तर त्यांचे एमपी असं म्हणतात, मग 400 पारचा नारा असेल, मग 1 इलेक्शन 1 नेशन असेल, बेसिक स्ट्रक्चर जे कॉन्स्टिट्यूशनचं आहे ते बदलण्याचा ह्यांचं साजिश. हे एक इन्सिडेंट नाहीये जे अमित शहाजी बोलले. कंटिन्युअसली महिन्यातून एकदा अनेक 2-3 वर्षापासून आपल्याला हे होताना दिसतं. त्यांचं कुठेतरी एक साजिश किंवा षडयंत्र आपल्याला बीजेपीचं दिसून येते संविधान बदलण्याचं, बाबासाहेबांचा अपमान करण्याचं. हे आम्ही होऊ देणार नाही. जोपर्यंत इंडिया आला, जोपर्यंत या देशाची जनता आहे तोपर्यंत आम्ही हे होऊ देणार नाही. आणि आम्ही काहीही झालं तरी आम्हाला अमित शहाची माफी पाहिजे, आम्हाला राजीनामा पाहिजे. जेव्हा जेव्हा असं काही होतं तेव्हा बीजेपी हे अटेन्शन कुठेतरी वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते. हे स्वतंत्र जेव्हा लढाई झाली त्याच्यात पण जर छोटस काहीतरी झालं आणि आयसीयू मध्ये जात असतील तर तुम्हाला कळतं की ह्याच्यावरून कसं विषयांतर करायचा प्रयत्न हे बीजेपी ची लोक त्या ठिकाणी करत आहेत. पण आमचा लढा हा चालूच राहणार आहे आणि आम्ही संविधानाचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत. आपण सगळेच आहोत. बाबासाहेबांचा आदर करणारे आम्ही सगळे आहोत. आमच्यासाठी ते फॅशन नाहीये, आमच्यासाठी ते पॅशन आहे. आणि त्याच पद्धतीत आम्ही हा लढा जो आहे तो पुढे घेऊन जाणार आहोत. गावोगावी, मोहल्ला मोहल्ला, गल्ली बोळात, प्रत्येकाच्या घरात. खरं तर जसं मी म्हणाली, आता काँग्रेस आणि बीजेपीची लढाई राहिलीच नाहीये. बीजेपी एकीकडे आणि देश एकीकडे अशी ती लढाई राहिली आहे. आणि म्हणून मी त्या गोष्टीचा धिक्कार करते. आणि आपण इथे आलात. उद्या ह्याच संदर्भात सकाळी 8:30 वाजता आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी आहोत. तिथून आम्ही एक शांततेत एक मार्च करणार आहोत कलेक्टर ऑफिस पर्यंत. आमच्या सगळ्यांच्या हातात ही प्रतिमा बाबासाहेबांची असेल आणि आम्ही शांततेत जसं आम्ही संसदेत केलं तसं आम्ही उद्या या ठिकाणी महाराष्ट्रातच नाही पण देशभरात आम्ही सगळे बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत हे शांततेत एक मार्च करणार आहोत आणि कलेक्टरांना पत्र देणार आहोत अमित शहाजींचा राजीनामा मागताना आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे. हे पण आम्ही त्या ठिकाणी आग्रह धरणार आहोत. ज्या दिवशी सगळा प्रकार घडला त्या दिवशी अमित शहानी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसनं सगळ्या वाक्यांची मोडतोड केली आहे. त्यांना जेवढं हवं तेवढंच फक्त वाक्य घेऊन आमचं जर प्रधान घेतात. उलट काँग्रेसनं